पंतप्रधान नरेंद्र मोदींची पर्यटन विभागासोबत बैठक सध्या सुरू आहे। पर्यटन विभागाबाबत मोदींनी आढावा बैठक घेतलेली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर आणि पहलगामच्या काही भागांमध्ये पर्यटन थांबवलं गेलेलं होतं। त्या अनुषंगाने ही बैठक आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। पण पर्यटन स्थळावर सुरक्षिततेच्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यटन क्षेत्रासंदर्भात आढावा बैठक घेत आहेत। विभागाच्या सगळ्या नेते मंत्री अधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू आहे अशी माहिती मिळतेय। नवी दिल्लीतून ही प्राथमिक माहिती येते। अधिक माहिती आपल्याला मिळायची आहे। पण या घडीची महत्त्वाची बातमी, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रासंदर्भात सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी बैठकी संदर्भातली। मोदी आढावा बैठक घेत आहेत। भारतातली जी पर्यटन स्थळं आहेत त्यातली कुठली संवेदनशील कुठली असंवेदनशील आणि त्यात सुरक्षा आहे का अशा सगळ्या विषयाने कदाचित चर्चा होईल। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय माहिती या बैठकी संदर्भातली? स्वतः पीएम मोदी बैठक घेत आहेत। बरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात एक बैठक घेत आहे। ह्या बैठकीने जर बघितलं आपण तर पर्यटन सचिव देखील उपस्थित आहे, पर्यटन मंत्री देखील उपस्थित आहेत। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो पहलगामला हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर गेल्या 22 एप्रिलला हल्ला झाला आणि त्यामध्ये जवळ 26 पर्यटकांचा जीव गेला होता। या संदर्भात चर्चा करण्याकरता आणि यामध्ये कसं विकसनशीलपणे पाऊल टाकता येईल आणि जास्तीत जास्त पर्यटन त्याची वाढवता येईल, परदेशातून पशु पर्यटन कसं वाढवावं यासाठी खासून बैठक आयोजन या बैठकीला सांस्कृतिक मंत्री आणि पर्यटन मंत्री शेखावत देखील उपस्थित आहे। या बैठकीतून निश्चितपणे भारताचं पर्यटन क्षेत्र वाढावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न असणार। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता। त्यावेळी बैसरण खोऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती असा प्रश्न केंद्राला विचारला गेला होता आणि त्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानला उभारी देण्याकरता चीन पाकला सर्वात शक्तिशाली अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेट J-35A देणार आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली। चीन पाकिस्तानला हे फायटर जेट टप्प्याटप्प्यात देणार आहे। आपण बोलतोय फायटर जेट संदर्भात। ऑगस्ट 2025 पर्यंत चीन पाकिस्तानला 30 विमानं म्हणजेच ही फायटर जेट्स देणार आहे। ही विमानं पाकिस्तानला 50% सवलतीत मिळणार आहेत। एवढंच नव्हे तर चीन पाकिस्तान वैमानिकांना प्रशिक्षण सुद्धा देणार आहे। त्याकरता वैमानिकांना बीजिंगमधील PLA या हवाई दलाच्या मुख्यालयात पाठवण्यात येणार आहे। चीन पाकिस्तानला मदत करणारे फायटर जेट देणारे आणि ते सुद्धा 50% सवलतीत देणार आहे। एवढंच नव्हे, वैमानिकांना या फायटर जेट्सचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे। J-35A ही ती फायटर जेट्स आहेत।